बीडचे खासदार बजरंग सोनवणे आपल्या फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। सोनवणेजी, क्रूर हत्येचे सगळे फोटो आलेत आणि संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा संतापलेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? जी घटना घडली ती आमच्यासाठी दुर्दैव होती, पण घटना घडल्यापासून पहिल्या तासामध्ये मी प्रतिक्रिया दिली आणि प्रतिक्रिया देऊन मीडियासमोर येऊन बोललो आणि मीडियासमोर बोलल्याच्या नंतर मी सांगितलेलं गेली किती टॉर्चर करून मारलंय, असं यांना अमानुषची हत्या केली, निर्भयाचा एवढा खून केला, निर्भूर हत्या केली, एवढ्या सगळ्या प्रकार केलेल्या असताना सोनवणेजी, तुम्ही संसदेत देखील आवाज उठवलेला आहे या घटनेवर। आरोपी करा असं बोललेलो। त्याच्यानंतर या प्रकरणामध्ये 29 नोव्हेंबरला ज्या लोकांनी यांना 7 युवक याच्यामध्ये फोटो मध्ये दिसतात, त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये असे काही लोक आणखी मोकाट आहेत ज्यांनी यांना पळून जायला मदत केली। तुम्ही साम टीव्हीशी सविस्तरपणे संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। फक्त आपण खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील सांगितलं की पहिल्या दिवसापासून मी या घटनेविरोधात आवाज उठवत आलो, ही घटना किती क्रूर आहे हेच सांगत आलेलो आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। हैवाना जे होते देशमुखांवर अत्याचार करणारे ते यावेळेस साम टीव्हीवर आपण पाहताय कशा पद्धतीनं त्यांच्या चेहऱ्यावर आपण जे कृत्य करतोय त्याबद्दल कुठलाच पश्चाताप नसून हास्य असल्याचं पाहायला मिळतंय।